नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्याला कोंबडी पालन नेमकं का परवडत नाही, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। मला कोंबडी पालन का परवडतं पण तुम्हाला कोंबडी पालन का परवडत नाही ना, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो बघू शकता माझ्याकडे 100 कावेरीची पक्षी आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा, हे पक्षी आणून आहे ना मला 1 महिना आणि 15 दिवस झालेले आहेत। पक्षी आणला होता मी 30 रुपयामध्ये आणि 1 महिना आणि 15 दिवसाच्या नंतर माझा पक्षी कंप्लीट 1.5 किलोचा झालेला आहे। नर असू द्या किंवा मादी असू द्या, कुणाला विश्वास येऊ अगर नाही येऊ, पण तुमचा पांडुरंग दादा तुम्हाला ही खरीच माहिती देत असतो, कारण की आपण शेतकरी आहोत आणि शेतकरीच हे कोंबडी पालन करत असतो। पण शेतकऱ्याचं तुम्हाला माहीत झालेलं आहे, शेतीत सारं वाटोळं आणि कोंबडी पालनामध्ये सुद्धा सारं वाटोळं। आता ते नेमकं कसं? आता जर तुम्ही कोंबडी पालन सुरू करायला गेले उन्हाळ्यामध्ये आणि तुम्ही जर उन्हाळ्यात जर कोंबडी पालन सुरू केलं तर तुमचे पक्षी अजिबात वजन वगैरे काहीच घेणार नाही। मी वर्षातून फक्त एकदाच पक्षी आणत असतो, ते पण थोडी थंडी असताना, म्हणजे थंडी पक्ष्यांना मानवते आणि पक्ष्यांचे वजन वाढ होतच असतं। आता तुमच्या मनामध्ये शंका राहिलेली असेल की बा दादा नेमकं तुमचं 1 महिना 15 दिवसामध्ये 1.5 किलो वजन नेमकं कसं झालं? तर ह्या पक्ष्यांना 100 पक्ष्यांना माझा खर्च झालेला आहे 9,000 रुपये। आपल्याकडे किती ओरिजिनल गावरान कोंबडा असू द्या, गावरान कोंबडी असू द्या, आपलं चिकन किंवा मटन हे 400 रुपयाला आपल्याला दुकानावर भेटत असतं। मग आपला पक्षी व्यापारी लोक आपल्या जागेवरून किती रुपयाला नेतील? आता मी भरपूर जागेवर रेट काढला, काल परवा यांचा रेट चालू आहे 150 रुपये। आपलं नडतं फक्त इथंच। मी तर म्हणतो गावरान कोंबडी पालन कोणी सुरू करावं, ज्याच्यामध्ये स्वतः धमक आहे ना, अंडी विक्री करायची, कोंबडा आणि कोंबड्या विक्री करायची, त्यांनीच फक्त गावरान कोंबडी पालन सुरू करावं। दुसऱ्याच्या जीवावर तुम्ही गावरान कोंबडी पालन सुरू करूच नकात। आणि जरी सुरू केलं ना तर पक्षी फक्त 100 ते 200 ते 150 असायला हवेत। तुम्ही जर 300-400 पक्षी अशी जर क्वांटिटी निवडली तर तुम्हाला त्या पक्ष्यांना कधीच खाद्य घालवणं होणार नाही, तुम्हाला त्या पक्ष्यांचं कधीच पोट भरता येणार नाही। माझ्याकडे 100 पक्षी आहेत, जर यांची मी आता विक्री केली तर मला 150 रुपयांनी ना फक्त 15,000 रुपये येतील आणि मी या पक्ष्यांना आहे ना 9,000 रुपयाचं खाद्य घातलेलं आहे। म्हणजे मला पैसे उरले किती? मात्र फक्त 6,000 रुपये। आता 6,000 मधून माझे 30 रुपयांनी पक्षी गेले, म्हणजे 9, 10, 11, 12,000 रुपये ते गेले आणि मला फक्त 3,000 रुपये ह्या पक्ष्यांमध्ये उरणार आहे। किती महिन्यात? 1 महिन्यात आणि 15 दिवसात। आता 3,000 रुपये जर उरले तर 1 महिना आणि 15 दिवसाची माझी मजुरी किती गेली? कमीत कमी 10 ते 15,000, 20,000 रुपये तर महिना कोणाला असतो, म्हणजे पदर माझ्या खिशातून 20,000 रुपये गेले। पण शेतकरी बंधूंनो, तुमचा पांडुरंग दादा इतका काय हुशार आहे ना, तो कसा हुशार आहे मी तुम्हाला 2च मिनिटात सांगतो। आता हे पक्षी आणून 1 महिना 15 दिवस झाले ना, तर असं गृहीत धरा तुम्ही 2 महिन्याला माझ्या पक्ष्यांनी खाद्य खाल्लं 15,000 रुपयाचं। शेतकरी बंधूंनो खूप महत्त्वाची माहिती आहे बरं का, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर 2 महिन्याचे 15,000, 4 महिन्याचे 30,000 आणि 6 महिन्याचे 45,000। तर शेतकरी बंधूंनो 45,000 मधले वरचे 5,000 रुपये सोडून द्या, म्हणजे 100 पक्ष्यांनी माझं आहे ना 6 महिन्यामध्ये फक्त आणि फक्त 40,000 रुपयाचं खाद्य खाल्लं। आणि हा नेमकं मी कोंबडा आणि कोंबडी याचं मार्केटिंग कसं करणार? मी सुरुवातीपासून आहे ना कोंबडी ही फक्त अंड्यासाठी पाळत असतो, कारण की कोंबडीचं जर आपण अंड विकलं तर आपल्याला भरपूर नफा भेटत असतो। हा व्यवसाय जर तुम्ही चिकन व्यवसायासाठी जर केला तर तुमच्या पायावर स्वतःच्या जीवावर तुम्ही व्यवसाय करा, दुसऱ्याच्या व्यापाऱ्याच्या जीवावर वगैरे कधीच कोंबड्या पाळू नका। त्याचं कारण असं, तुम्ही 1 किलोचा जर कोंबडा किंवा कोंबडी बनवली ते तुम्हाला रेट देणार आहे 150 रुपये आणि खर्च होतो 130 ते 140 रुपये, म्हणजे फक्त किलो माग आपल्याला 10 रुपये उरतात। ते पण कधी 2-3 महिन्याच्या नंतर वजन झालं तर। लास्ट मुद्दा मी तुम्हाला सांगतो, माझं कोंबडी पालन मला कसं परवडणार आहे, मी याची मार्केटिंग कशी करणार आहे? तर शेतकरी बंधूंनो खूप सोपं आहे। हे पक्षी मी 1 महिन्यामध्ये आणि 15 दिवसात बनवलेले आहे ना 1.5 किलो, हेच पक्षी मी 6 महिने सांभाळणार। आत्तापर्यंत त्यांना 10,000 रुपयाचं 8,000 रुपयाचं खाद्य घातलं, अजून मी 30,000 ते 40,000 रुपयाचं त्यांना खाद्य घालणार। पण माझा कोंबडा डायरेक्ट एवढा आणि कोंबडी डायरेक्ट एवढी। कटिंग करून आपली 2 किलो कोंबडी पडली पाहिजे, कटिंग करून कोंबडा आपला 2 किलो पडला पाहिजे। आता 2 किलोचे पैसे झाले किती? 400 दुने 800, म्हणजे कोंबडी झाली 800 रुपयाची आणि कोंबडा झाला 800 रुपयाचा। आता तुम्ही कोंबडीचे 2 वर्ष भरपूर अंडी उत्पादन घेऊ शकता, मग नंतर कोंबडी विकू शकता। पण कोंबडा आहे ना, कोंबडा 2 किलोचा असला की 800 रुपये। हा रेट कुठं भेटणार आहे तुम्हाला? हा रेट जगाच्या पाठीवर कुठंच भेटणार नाही। आपल्याला जर कोंबडीचा आणि कोंबड्याचा जर रेट घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वतःच्या जीवावर ग्राहक बघावं लागेल, अंडी विक्री स्वतःच्या जीवावर करावं लागेल आणि कोंबडी पालन करत असताना आपली ओळख हीच आपली मार्केटिंग असते।
तुम्हाला गावामध्ये किती माणसं ओळखतात, तालुक्यामध्ये किती माणसं ओळखतात, हॉस्पिटलमधून किती मागणी आहे, मेडिकलवाले किती अंडे मागतात तुमच्याकडं, किराणा दुकानवाले किती आहे, काम करणाऱ्या महिला, काम करणारे व्यक्ती किती आहेत, हे कोंबडी पालनामध्ये मायने ठरत असतं. म्हणजे जर तुम्ही कोंबडी पालन करत असाल तर तुमचे हजारो 100 ग्राहक तुमच्या ओळखीचे असले पाहिजे की दादा मला अंडे पाहिजे, दादा आज शुक्रवार आहे, रविवार आहे, आम्हाला कोंबडी किंवा कोंबडा पाहिजेलच आणि आपल्याला त्याचा रेट घ्यायचा आहे. जर 2 किलोचा कटिंग करून जर कोंबडा भरला तर आपण छाती ठोकून त्यांना 800 रुपयाला कोंबडा विकू शकतो. पण आपलं होतं काय, तुम्ही कोंबडी पालन करायला जाता पण कोंबडी पालन करतानाच मुक्त संचार पद्धतीमध्ये करता, शेवग्याचा बाग लावता, 2 एकराला कंपाऊंड मारता. पण मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे, कोंबडीचं पोट कुणीच भरू शकत नाही. मी जसं कोंबडी पालन करतो ना, मी फक्त 100 पक्षी आणतो किंवा 100 कोंबड्याच करतो. तुम्ही जर 100 पक्ष्यांना जर प्रॉपर काम केलं ना, तुमचा दुपटीने नफा होणारच आहे. मी तुम्हाला 2च शब्दात सांगतो, माझे 100 पक्षी जर 6 महिन्याच्या नंतर मी जर मार्केटिंग केली ना, 800 रुपयाला जर कोंबडी दिली किंवा 800 रुपयाचा कोंबडा दिला, आता तुम्ही हसाल आणि भरपूर अशी कमेंट करतात, दादा काय राव तुम्ही लिमिट ठेवत जा बोलायला, एवढं फेकत नका जाऊ, एवढे मोठाले लिंब मारत नका जाऊ. आणि मला ह्या पक्ष्यांना जो 6 महिने खाद्य घालायचं आहे, 6 महिने दुकानात जावं लागतं आणि खिशातून असे रपारप पैसे मोजून द्यावं लागतात 1600 रुपये खाद्य घेण्यासाठी. शेतकऱ्याचं चुकतं काय बरं का, आपल्या डोक्यामध्ये हिशोब पाहिजे, हिशोब, तेव्हाच आपण कोंबडी पालन करावं आणि मगच आपण कोंबडी पालनामध्ये उतरावं, अन्यथा कोंबडी पालनामध्ये उतरू नये. आता जे 100 पक्षी ज्या शेडमध्ये ठेवलेले आहेत ना, त्या शेडचा दरवाजा मी उघडा ठेवलेला आहे, पण माझे पक्षी या शेडच्या बाहेर जात नाही. त्याचं कारण काय, त्यांचं पोट भरपूर भरलेलं आहे खाद्य खाऊन, म्हणून ते बाहेर जात नाही. आणि गावरान कोंबडी इतकी बाहेर जाऊन लांब मुक्त संचार पद्धतीमध्ये का उकरते, का खाते, तिचं पोट भरलेलं नसतं म्हणून ती गावरान कोंबडी ही उकरत असते. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर प्रॉपर जर कोंबडी पालनावर जर काम केलं ना, तुम्हाला 100% कोंबडी पालन परवडणार. किती कोंबड्यावर काम करायचं आहे ते खूप गरजेचं आहे. तुम्ही जर 100 कोंबड्या केल्या आणि 100 कोंबड्याचं जर पोट भरवलं ना, तुम्हाला एका वर्षामध्ये ना मार्केटिंग कळून जाईल, कोंबडी पालन व्यवसाय कळून जाईल. पण तुम्ही जर हॉटेल वेस्टेजवर, मार्केट वेस्टेजवर आणि कांदा, मकाचा भरडा असं अमुक तमुक याच्यावर जर कोंबडी पालन केलं ना, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, तुम्हाला कोंबडी पालन आयुष्यात परवडू शकत नाही. खूप सोपं आहे. ह्या कोंबडीला जर खाद्य घातलं तर ती भरपूर आपल्याला अंडे देते. वही घेऊन, पेन घेऊन कोंबडी पालनाचा अभ्यासच करत नाही, डायरेक्ट जातो आणि डायरेक्ट कोंबडी पालन कोणत्याही पद्धतीत आणि कशाही पद्धतीत सुरू करतो, म्हणून आपल्याला कोंबडी पालन परवडत नाही. आता भरपूर जण विचारतात, दादा तुमच्याकडे आहे ना 700-800 रुपयाचे अंडी दररोज तुम्ही विक्री कसे करता. शेतकरी बंधूंनो, जर अंडे घ्यायचे असतील ना कोंबड्याकडून, आपल्याला त्या कोंबड्यांना खाद्य हे घालावंच लागेल. तुम्ही जर मुक्त संचार पद्धतीमध्ये गावरान कोंबडी पालन जर केलं ना, तर त्या कोंबड्या आहे ना अंडे कमी देतील. पण तुम्ही जर मुक्त संचार पद्धतीमध्ये जरी कोंबडी पालन केलं, त्या कोंबड्यांना भरपूर खाद्य घाला, मग त्या कोंबड्यासुद्धा तुमच्या अंडे देतील. माझा कोंबडा 800 रुपयाला मी कसा विकणार आहे. जर 1.5 महिन्यामध्ये माझा जर कोंबडा 1.5 किलोचा झालेला आहे, मग तुम्ही विचार करा माझा कोंबडा 6 महिन्यामध्ये किती किलो होणार आहे. गेल्या वर्षी मी 50 कोंबडे आखाडाच्या महिन्यामध्ये विकले 50,000 रुपयाला आणि आता चालू आहे मार्च महिना. याच्यात माझे जे 50 ते 60 कोंबड्या आहे ना, ते बरोबर आखाड महिन्यामध्ये येतात आणि आखाड महिन्यामध्ये आपण चक्क 1,000 1,500 असा कोंबड्या विक्री करू शकतो. कारण की वर्षात आहे ना एकच महिना असा असतो, भरपूर प्रचंड कोंबड्यांना मागणी असते, भरपूर जणांच्या कंदुऱ्या वगैरे चालू असतात. त्याच्यामुळे माझा कोंबडा आहे ना लोक बिंदास 1200 रुपये, 1500 रुपये, 1000 रुपयाला घेऊन जातात. गावरान कोंबड्याचा रेट 600-700 रुपये सांगतात कोणी पण तो गावरान कोंबडा फक्त दिसायला मोठा असतो, शरीर भरगतचं नसतं, वजन कमी भरतं, म्हणून लोक कानकूस करतात गावरान कोंबड्याला पैसे देण्यासाठी. पण मी आहे ना, माझ्याकडे जे कोंबड्या आहेत, माझ्याकडे ज्या कोंबड्या आहेत, मी यांना 6 महिने सांभाळणार आणि भरपूर एवढल्या मोठ्याल्या कोंबड्या करणार, एवढले मोठ्याले कोंबडे करणार, कटिंग करून ते कोंबडे 2 किलो भरले पाहिजे. आणि ते कोंबडे आपण कुणाला देत आहोत ना, याचं मार्केटिंग खूप महत्त्वाचं असतं. तर चला शेतकरी बंधूंनो, मला तुम्हाला हे सांगायचं होतं, मी ह्या 100 पक्ष्यांना 40,000 रुपये जरी खर्च केला तर 6 महिन्याच्या नंतर मी ह्या कोंबड्या माझ्या 80,000 रुपयाला विकू शकतो. आणि ते पण मला ह्या कोंबड्या स्वतःच्या जीवावर विक्री करायच्या आहे, लोकांच्या भरोशावर विक्री करायची नाही. तर शेतकरी बंधूंनो, जर मनामध्ये जर काही प्रश्न असतील ना, तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि इथून पुढे मला प्रश्न करा की दादा ह्या विषयावर व्हिडिओ बनवा. आता पुढील व्हिडिओ आपण कोणता बनवणार आहोत, एका दादाने विचारलं होतं, भरपूर वेळा कमेंट केली की दादा 1 दिवसाचा पक्षी तर अंड्यावर येण्यापर्यंत पक्षी किती रुपयाचं खाद्य खातो. तर शेतकरी बंधूंनो, त्याचं खूप तुम्हाला सविस्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहे. आणि पुढचा व्हिडिओ आपला असा असणार आहे की एक कोंबडी
अंड्यावर येईपर्यंत किती रुपयाचं खाद्य खाते. आणि आजच्या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं होतं की बुवा आपल्याला कोंबडी पालन का परवडत नाही. तर चला, तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतरांचाही भरपूर असा फायदा होईल. आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला, आजची माहिती जर आवडली असेल ना आठवणीने कमेंट करा. तोपर्यंत शेतकरी बंधूंनो, धन्यवाद.